इंटरनॅशनल टी20 क्रिकेटमधील एक विस्फोटक फलंदाज ज्याने IPL गाजवली, IPL मध्ये सातत्याने धावा बनवल्या. 2024 मध्ये तो टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, जो वेस्ट इंडिजच्या टी20 संघाचा कॅप्टन राहिला आहे. अशा निकोलस पुरनने वयाच्या 29व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. 10 जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत निकोलसने आपल्या निवृत्तीची माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये निकोलस पुरन म्हणाला, मी खूप विचार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट या खेळावर मी प्रेम करतो आणि त्यानं मला खूप काही दिलंय आणि देत राहील. वेस्ट इंडिजच्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. मरून कलरची जर्सी घालणं, राष्ट्रगीतासाठी उभं राहणं आणि प्रत्येक वेळी मैदानात उतरताच आपलं सर्वस्व झोकून खेळणं हे शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणं ही एक सन्मान आहे आणि ही बाब माझ्या कायम हृदयात असेल, निकोलस पुरन आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाला. पण इतक्या कमी वयात निकोलस पुरनने निवृत्ती का घेतली असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमधून निकोलस पुरनच्या निवृत्तीमागील कारणे जाणून घेऊयात. नमस्कार, मी सौरभ आणि स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार निकोलस पुरनच्या निवृत्तीमागील पहिलं कारण म्हणजे फ्रँचायझी क्रिकेट आणि त्यातून होणारी भरघोस कमाई. नॅशनल ड्युटीजमुळे जगभरातील सर्व टी20 लीग्स म्हणजेच फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सहभागी होता येत नाही. वेस्ट इंडिज कडून खेळणारा एखादा खेळाडू वर्षाला साधारणतः 2 कोटी रुपये कमावतो, पण IPL सारख्या 2 महिन्यांच्या टी20 लीग खेळून करोडो रुपये मिळतात. 2025च्या IPL सीझनसाठी लखनौ सुपर जायंट संघाने त्याला 21 कोटी रुपयात करारबद्ध केले होते. अशा अनेक टी20 लीग निकोलस पुरन खेळतो, जसं की साऊथ आफ्रिका टी20 लीग, कॅरिबियन प्रीमियर लीग, इंटरनॅशनल लीग टी20. अशा अनेक टी20 लीग खेळून करोडो रुपयांची कमाई होते. निकोलस पुरनच्या निवृत्तीमागील हे एक कारण असावं. दुसरं कारण म्हणजे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड सोबतचा वाद. वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंचा त्यांच्या क्रिकेट बोर्ड सोबत वाद झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. निकोलस पुरन सोबत देखील असा किस्सा घडला. IPL मुळे त्याने इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास नकार दिला, पण बोर्डचं म्हणणं होतं की नॅशनल ड्युटीजमुळे इंग्लंड दौऱ्यावर जावं लागेल. कदाचित याच वादामुळे निकोलस पुरनने निवृत्ती घेतली असावी. त्याच्या निवृत्तीमागील सांगण्यात येणारं तिसरं कारण म्हणजे मानसिक व शारीरिक थकवा. सातत्यानं इंटरनॅशनल व फ्रँचायझी क्रिकेट खेळल्यामुळे शारीरिक व मानसिक आराम किंवा रिकव्हरीसाठी वेळ मिळत नसावा. यामुळेच त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन केवळ फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला असावा. पण जर पुरनच्या निवृत्तीमागील ही कारणं असतील तर त्याचा हा निर्णय तुम्हाला कितपत योग्य वाटतो? नॅशनल ड्युटीजच्या आधी फ्रँचायझी क्रिकेटला प्राधान्य देणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.